तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या समितीचे प्रमुख असलेल्या अशोक मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। संस्थानाचे पालखी सोहळा प्रमुख अशोक महाराज मोरे सर माझ्यासोबत आहेत। कशा प्रकारे नेमकी तयारी झाली आहे आणि कशा प्रकारे वारीच्या प्रस्थानाचं नियोजन आहे? रामकृष्ण हरी। घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवा। संत तुकाराम महाराजांचा हा 331वा पालखी सोहळा आज ह्या दुमदुमल्या देहू नगरीमध्ये आज विराजमान झाल्या नसताना या ठिकाणी वारकऱ्यांची मांदियाळी तयार झालेली आहे आणि ह्या वारकऱ्यांच्या मांदियाळ्यामध्ये देहू देवस्थाननी सगळं पालखी सोहळ्याची तयारी जज्जत केलेली आहे। आणि या पालखी सोहळ्यामध्ये एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी निर्मलगाम वारी योजना आहे आणि हरितगाम वारी योजना आहे। स्वच्छ वारी, सुंदर वारी आणि प्रदूषणमुक्त वारी असे ह्या वारीचं ह्या वर्षीची संकल्पना आहे। आणि ही वारी आज पूर्णपणे संपूर्ण पालखी सोहळा सज्ज झाला, रथाची तयारी झालेली आहे, त्यामुळे पालखीची तयारी झालेली आहे। संपूर्ण मंदिर भक्तिमय वातावरणामध्ये तयार झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आज जवळजवळ सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांची ह्या मंदिरामध्ये रिंग लागलेली आहे। एकंदरीत पालखी सोहळ्याचं नियोजन नेमका कशा प्रकारे, म्हणजे प्रस्थानाचं नियोजन कशा प्रकारे आहे? ह्या श्रीयुत आमचे जे काही घोडेकर आहेत त्या घोडेकरांच्या तिथनं पादुका घेऊन 12:30 वाजता आपल्या आजोळीच्या येईल आणि आजोळीहून आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मंदिरात येतील। 12 वाजता कीर्तन झाल्यानंतर ह्या ठिकाणी महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर आपली पुढची प्रस्थानाची तयारी चालू होईल। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज या ठिकाणाहून दुपारी होत आहे। सर्व वारकरी प्रस्थानासाठी आता सध्या सज्ज पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमोल धर्मारिकरसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, देहू।